नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, येत्या 25 तारखेला होणार आहे थारचं मोठं मैदान पिंपलघर भिवंडी इथे माझं हे मैदान असणार आहे। आणि आपल्या सर्व सबस्क्रायबर लोकांचे खूप असे मेसेज आलेले की दादा पायऱ्यांचे व्हिडिओ बनव थारच्या मैदानाचे। तर हा व्हिडिओ मित्रांनो त्यांच्यासाठीच आहे। याच्यामध्ये आपल्याला संभावित पैरे व फिक्स पैरे 100% माहीत होतील। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मैदानाचा लोकेशन हा मुंबईमध्ये भिवंडी पिंपलघर इथे मात्र असणार आहे मित्रांनो। सर्व टॉपचे नंदी आपल्याला या मैदानात दिसणार आहेत। आणि सर्वप्रथम सुरुवात करूया अर्जुन। मित्रांनो, अर्जुनसुद्धा आपल्याला या मैदानात 100% बघायला मिळणार आहे। आणि तुम्हाला माहीतच असेल, बडेबाबा केसरी मैदानामध्ये 1 नंबरचा पारितोषिक झालेला अर्जुनने पटकवलेलं। 2 दिवसापूर्वी मैदान झालं, 1 लाखाचं पहिलं पारितोषिक पटकवलं अर्जुनने। तेव्हा त्याचा पायरा होता कारुंडेकरांचा चिक्या आणि अर्जुन यांचा पायरा मात्र जुळून आला आणि आपली दहशत दाखवून 1 नंबरचं पारितोषिक सरलाती मारलं मित्रांनो। फायनलमध्ये खूप असे टॉपचे नंदी असताना सुद्धा 1 ते 2 छकड्यांचा अंतर घेऊन 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं अर्जुन आणि चिक्याने। तुम्हाला माहीत असेल, अर्जुन आता खूप असा फॉर्ममध्ये आणि आता आपल्याला थारच्या मैदानात पिंपलघर भिवंडी इथे मात्र अर्जुन 100% दिसणार आहे। आणि तेव्हा त्याचा पायरा असणार आहे हिंदकेसरी पाखऱ्या आणि अर्जुन यांचा पायरा खूप वेळा झाला आहे मित्रांनो। आणि जेव्हा झाला आहे तेव्हा गुलाल झाला आहे म्हणजे झालं आहेच। घाटावर सुद्धा ही गाडी एकत्र पळते आणि मुंबईमध्ये सुद्धा ही गाडी एकत्र पळते। आणि आता आपल्याला 25 तारखेला हा पायरा 80 ते 90% चान्स आहे एकत्र पळण्याचे। तर तुमचं मत काय या पायऱ्याबद्दल मित्र? पिस्टन 2211 सुद्धा आपल्याला थारच्या मैदानात दिसण्याची खूप अशी शक्यता आहे मित्रांनो। कारण पिस्टन 2211 सुद्धा खूप असा फॉर्ममध्ये दिसतोय आपल्याला। बडेबाबा केसरीच्या मैदानामध्ये अर्जुनने जसं 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं, तसंच पिस्टनने सुद्धा 4 नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं। आणि तेव्हा मात्र याचा पायरा होता सर्जा। कारण तुम्हाला माहीतच असेल, सर्जा आणि पिस्टन ही जोडी खूप वेळा अनेक वेळा पळाली गेली एकत्र। आणि जेव्हा ही जोडी एकत्र पळते तेव्हा मात्र गुलालाची मानकरी होते। आणि सर्जाचे नवीन मालक पवारदादांनी स्वतः सांगितलं होतं की हा पायरा चांगला पळतो, ही जोडी चांगली पळते, हा पायरा लवकर फुटणार नाही आणि अनेक मैदानामध्ये हा पायरा तुम्हाला बघायला मिळेल। तर माझं वैयक्तिक मत असं आहे की थारच्या मैदानात जर सर्जा आणि पिस्टन आला तर हाच पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो। कारण ही जोडी गुलाल घेतल्याशिवाय ही जोडी शांत बसत नाही मित्रांनो। तुम्हाला माहीतच असेल, अनेक मैदानं गाजवून ठेवलेली आहेत आणि हा पायरा संभावित पायरा असणार आहे पिंपलघर भिवंडी थारचं मोठं मैदान। आणि पायरासुद्धा मोठाच असणार। मुंबईची आन बादशाह 1001 किंग मथुर मित्रांनो, बिंजोडचा बादशाह मथुरसुद्धा आपल्याला या मैदानात 100% बघायला मिळणार आहे। मथुरचा कमबॅक 100% होणार मित्रांनो। 3 वर्ष मुंबई मात्र हादरून ठेवली आहे या वाघाने। आणि आता 25 तारखेला आपल्याला 100% मथुर मैदानात दिसणार आहे। आणि त्याचा पायरा मात्र त्याचा जिवलग शिष्य तो म्हणजेच कॉकटेल उर्फ सुंदर आणि मथुर यांचा पायरा वापस एकदा जुळून येणार आहे मित्रांनो 25 तारखेला। हा पायरा संभावित आहे, पण हा पायरा होण्याचे 60 ते 70% चान्सेस आहेत। कारण तुम्हाला माहीतच असेल, राहुल दादांनी स्वतः बोललं होतं की हा मथुर आणि कॉकटेल यांचा पायरा तुम्हाला वापस बघायला मिळणार। आणि माझ्या अंदाजाने हा पायरा मात्र आपल्याला 25 तारखेला थारच्या मैदानात बघायला मिळू शकतो। तर तुमचं मत काय या पायऱ्याबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारण मथुर फॅनची इथे कमी नाही आहे। मानगरकरांचं हिंदकेसरी वादळ सुद्धा आता खूप फॉर्ममध्ये दिसतोय। तुम्हाला माहीतच असेल, नागठाण्यामध्ये मैदान झालेलं, त्या मैदानामध्ये 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं असेल, ते वादळने मिळवलं। आपलं दबदबा कायम ठेवला आहे। आणि आता 25 तारखेला थारच्या मैदानात सुद्धा मुंबईमध्ये आपल्याला दिसणार आहे। नागठाण्याच्या मैदानात बैजा आणि वादळ याने मात्र आपली दहशत दाखवली आणि 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं। आणि आता 25 तारखेला थारच्या पिंपलघर भिवंडी येथे होणाऱ्या मोठ्या स्पर्धेमध्ये वादळ आणि द्वारलीचा हरण्या यांचा पायरा जुळण्याचे खूप असे चान्सेस आहेत मित्रांनो पिंपलघर भिवंडी थारच्या मोठ्या मैदानात। तर तुमचं मत काय या जोडीबद्दल? मोरदरीचा हिंदकेसरी हरण्यासुद्धा मित्रांनो आपल्याला थारच्या मैदानात दिसण्याचे खूप असे चान्सेस आहेत। कारण तुम्हाला माहीतच असेल, थारचं हे मैदान 2025मध्ये सर्वात मोठं मैदान म्हटलं जातं आहे। मोरदरीचा हरण्या पण आता तुफान फॉर्ममध्ये आहे। भैरवनाथ केसरीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलं असेलच, हरण्या आणि देवा यांचा मात्र पायरा जुळून आलेला। आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा ते गुलालाचे मानकरी झालेले। आणि आता मुंबईमध्ये सुद्धा ही जोडी आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो। हरण्याचा पायरा मात्र आता वेगळा असणार आहे। हरण्या आणि शिरसवडीची रायफल यांचा पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो। कारण शिरसवडीची रायफल म्हणजे दोन्ही खांदी पब्लिक फिट मित्रांनो। आणि टॉपचा पायरा आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण थार
थारचं मैदान म्हटल्यानंतर मैदान टॉपचं आहे म्हटल्यानंतर पायऱ्यासुद्धा टॉपचाच असणार आणि मोरदरीचा हरण्या आणि शिरसवडीची रायफल हा पायरा जुळण्याचे खूप असे चान्सेस आहेत मित्रांनो। हा पायरा संभावित पायरा आहे, तर तुमचं मत काय या पायऱ्याबद्दल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मुंबई किंग भुंगा आपल्याला 100% 25 तारखेला दिसणार आहे आणि तुम्हाला माहीतच असेल भुंगासुद्धा आता तुफान फॉर्ममध्ये बिंदोडच्या क्षेत्रामध्ये त्यांनी हाहाकार माजून ठेवला आहे। तुम्ही बघितलं असेल मथुर वर्सेस भुंगा यांची मैत्रीपूर्व लढत झाली आणि त्या लढतीमध्ये मात्र भुंगा आणि पाखऱ्याने गुलाल मिळवला आणि आता 25 तारखेला भुंगा आपल्याला 100% मैदानात दिसणार आहे आणि भुंगाचा पायरासुद्धा टॉपचाच असणार आहे मित्रांनो। भुंगासुद्धा मित्रांनो आता 1 नंबरमध्ये पलतोय आणि भुंगाचा पायरा ओगलवाडीचा तेजा असू शकतो, कारण तेजाला सुद्धा खूप स्पीड आहे आणि तेजासुद्धा आता खूप फॉर्ममध्ये आहे मित्रांनो। हा पायरा काही कारणास्तव कॅन्सल झाला तर मित्रांनो आपल्याला पब्लिक किंग लाडू आणि भुंगा यांचा पायरा बघायला मिळू शकतो 25 तारखेच्या पिंपलगर भिवंडी मैदानामध्ये। तुम्हाला माहीतच असेल लाडूसुद्धा तुफान फॉर्ममध्ये मित्रांनो, अजून एकही मित्रांनो बिनजोड त्याने हरली नाही आणि पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून याला ओळखलं जातं। अनेक मैदानामध्ये गुलाल घेतं आहे आणि बिनजोडच्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवतोय आणि 25 तारखेला आपल्याला भुंगा आणि लाडू यांचा पायरा बघायला मिळू शकतो, कारण दोन्ही नंदी हे मुंबईचे नंदी आहेत आणि मुंबईमध्ये मैदान असल्यावर हा पायरा बघायला मिळण्याचे खूप असे चान्सेस आहेत मित्रांनो। तर तुमचं मत काय या जोडीबद्दल, कारण लाडूसुद्धा मित्रांनो टॉपचं नंदी आहे आणि भुंगासुद्धा आता 1 नंबरचाच नंदी आहे। हा पायरा जुळून आला तर गुलाल हा होणार म्हणजे होणारच। अखंड महाराष्ट्राचा लाडका नंदी बकासूर मित्रांनो, दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला 100% पिंपलगडच्या थारच्या मैदानात दिसणार आहे आणि बकासूरचा पायरासुद्धा टॉपचाच असणार आहे मित्रांनो। मोठा मैदान आहे, पायरासुद्धा मोठाच केला आहे, या पेरेस नियोजन टॉपचं आहे मित्रांनो। बकासूरचा पायरा हा हिंद केसरी लखन म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि दशम हिंद केसरी बकासूर आणि लखन यांचा पायरा मात्र जुळून आला आहे। मोठ्या मैदानात मोठा पायरा आणि मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन तालसवाडी स्पर्धेमध्ये म्हणजे शंकरपटाच्या स्पर्धेमध्ये काल त्याने 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं आहे आणि रोख रक्कम 61,000 रुपयाचा मानकरी झाला आहे। म्हणजेच लखनसुद्धा बेताज फॉर्ममध्ये दिसतोय आणि आपल्या बक्या डाऊनबद्दल काही सांगायची गरज नाही, कारण जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतो। टॉपचा पायरा असल्यावर बकासूर आणि लखन हा गुलाल सोडत नाही आणि थारच्या मैदानात ही जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे। तर तुमचं मत काय या जोडीबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण अखंड महाराष्ट्राची जोडी म्हणून हिला ओळखली जाते। आणि मित्रांनो घोडचा सर्जेच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे घोडचा सर्जा आपल्याला मैदानात दिसणार नाही, परंतु काही अपडेट मिळाली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला 100% मिळेल। आणि मित्रांनो घरनिकीचा राजासुद्धा आपल्याला मैदानात दिसणार नाही, कारण अजूनपर्यंत कोणतीही अपडेट मिळाली नाही की घरनिकीचा राजा आपल्याला मैदानात दिसणार आहे। मायबॅ डाऊनसुद्धा मित्रांनो आपल्याला या मैदानात दिसणार नाही। शक्यतो काही अपडेट मिळाली तर तुम्हाला मी 100% कळवेल। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि भेटू पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो, तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलवर कायम असतो मित्रांनो। तुमच्या साथीपायी आपण आज 12,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे, अशी साथ तुमची राहू द्या मित्रांनो। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।